सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज ट्रस्टच्या विश्वस्त मंडळांविरुद्ध दाखल करण्यात आलेले तीनही अपील पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. संजय अवताडे आणि इतरांनी आपणच ट्रस्टी आहोत, दत्तात्रय देशमुख आणि इतर ट्रस्टींनाही तसा अर्ज केला होता, तो फेटाळण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळांनी सांगितलं. प्रभाकर महाराज मंदिराचं धार्मिक कार्य गेली अनेक वर्ष सुरू आहे. येथे कार्यकारी सदस्य आणि ट्रस्टी असे 19 सदस्य आहेत. यातील काही ट्रस्टींच्या विरोधात संजय अवताडे, राहुल कनकी, बाळासाहेब शिंदे, बालाजी पुट्टा, रामचंद्र जगताप यांनी प्रथम सोलापूर आणि नंतर पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे अपील केलं होतं. यात आपणच ट्रस्टी आहोत असा दावा केला होता. मात्र हे सर्व दावे पुणे धर्मादाय आयुक्तांनी फेटाळले. ट्रस्टचं व्यवस्थापन आणि कारभार सुरळीत सुरू असल्याचा, यात कोणताही हस्तक्षेप न करण्याचा निर्वाळाही राहुल मामू यांनी दिला. पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी दत्तात्रय देशमुख, बाळकृष्ण शिंगाडे, वसंत बनगर, उदय वैद्य आदी उपस्थित होते. ट्रस्ट विरुद्ध खोट्या तक्रारी करणाऱ्या अवताडेंनी सहकाऱ्यांवर फौजदारी आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. कायद्याने आम्ही बदल अहवाल जो आहे तो धर्मादाय आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केलेला होता. तर आमच्या कायदेशीर बदल अहवालावर ज्यांचा आमच्या मंदिराशी काहीही संबंध नाही, ज्यांचा आमच्या ट्रस्टशी काहीही संबंध नाही, कुठल्याही ट्रस्टशी नातं नाही, असे बहिस्त मंडळी नामे संजय अवताडे, बाळासाहेब शिंदे तसेच इतर लोक, या लोकांनी एक बनावट खोटा दस्तऐवज तयार करून एक बदल अहवाल दाखल केला व आमच्या पूर्वीच्या ट्रस्टींना देखील चॅलेंज केलं व आम्हाला देखील त्यांनी चॅलेंज केलं. या सर्व बदल अहवालामध्ये मेहरबान कोर्टाकडे साक्षी पुरावे झाले. सोलापुरातील मेहरबान धर्मादाय कोर्टाकडे साक्षी पुरावे झाले. या सर्व साक्षी पुराव्यामध्ये संबंधित जो बोगस माणूस आहे संजय अवताडे व त्याच्या मंडळीने हे मान्य केलेलं आहे की त्यांचा मंदिराचा कुठेही कधीही संबंध नव्हता व कोर्टाच्या पुढे शपथपत्रावर त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे मंदिराचा ताबा आहे, मंदिराचं पासबुक आम्ही हाताळतो, मंदिराचं बँक खाते आम्ही हाताळतो व वेगवेगळ्या मंदिराच्या कामकाजामध्ये आम्ही नियमित भाग घेत असतो. तर शेवटी खोटं हे खोटं असतं. ज्यावेळेस उलट तपासणीत आमचे त्यावेळेसचे वकील श्री हबीब साहेब यांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते खरं बोलू आले व त्यांचा खोटेपणा हा जो आहे तो उघड पडला गेला. तर आमच्या पूर्वीच्या ट्रस्टींचा व आम्ही विद्यमान ट्रस्टींचा अशा दोन्हीही ज्यावेळेस हे मंडळी मंदिरात कधी येत पण नव्हते, असे जुने मंडळी जे 20 वर्षापासून 30 वर्षापासून ट्रस्टी होते, अशा मंडळींचं पण त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं.